नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माय क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत। मी तुमचा मित्र माय क्रिएटर। आज आपण जात आहोत भाषा विभागाकडे आणि खेर वाङ्मय भवनाच्या इकडून आपण प्रवेश करणार आहोत। वर आहे मराठी डिपार्टमेंट, इकडे हिंदी डिपार्टमेंट, त्या बाजूने आहे इंग्लिश डिपार्टमेंट। हा इकडे जो पुतळा आहे तो तुम्ही बघू शकता की मुअंबी प्रदेश राज्यातून पुणे विद्यापीठाची स्थापना आणि गणेश खिंडीतील भव्य राजप्रसाद पुणे विद्यापीठाच्या कार्यस्थ मिळवून देऊन नामदार बाळ गंगाधर खेर यांचा हा पुतळा आहे। आणि इकडे हे जे आहे संत नामदेव सभागृह, इकडे ऑडिटोरियम आहे मोठं, जसं थिएटरसारखंच इकडे फील येते। आणि आता आपण जात आहोत मराठी विभागाकडे। पुणे विद्यापीठ खेर वाङ्मय भवन ही पाटी आणि इकडून हा पुणे मराठी विभागाकडे जाण्याचा रस्ता। असा काहीसा आज व्हिडिओ बनवतात। हे आहे सगळे भाषा, म्हणजे मराठी, इंग्लिश, संस्कृत आणि हिंदी, 4 भाषांसाठी ही एक इमारत आहे आणि भारी इमारत आहे, जुनंच बांधकाम दिसते। इकडे जे आहे ते हिंदी डिपार्टमेंट आणि आता आपण मराठी विभागाकडे जाऊया। विद्येविन मती गेली, मतीविन नीती गेली, नीतीविन गती गेली, गतीविन वित्त गेली, वित्तविन शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले। लेक्चर रूम आहेत ह्या, इकडे वेगवेगळ्या प्राध्यापकांच्या वेगवेगळ्या रूम। इकडे आहे HODची कॅबिन, डॉक्टर तुकाराम रोंगटे सर। इकडे प्रभाकर देसाई प्रोफेसर। इकडे विभागीय ग्रंथालय आणि हा स्टाफमधील आमचे सर। इकडे मराठी विभाग कार्यालय। ह्या सिंधू मॅडम। आणि असेच आपण इकडे पुढे जाऊ, संत नामदेव अध्यासन, त्याचबरोबर वेगवेगळे तुम्ही बघू शकता की थोर व्यक्तिमत्व त्यांचे फोटो इकडे आहेत। इकडे आपले भालचंद्र नेमाळे, कोसलाकार आणि ह्या विविध प्राध्यापकांच्या कॅबिन आहेत। इकडे कार्यालय, इकडे तुम्ही बघू शकता की प्रमुख म्हणजे अध्यासन आहे दुसरं। आणि आपण इकडे ही जी आहे ही लेक्चर रूम 7, इकडे लायब्ररी आहे छोटीशी। मेन जे काम चालते तिकडे रूम नंबर 10 आणि 11, म्हणजे प्रथम वर्षाचे विद्यार्थी इकडे बसतात आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तिकडे बसतात। दोन्हीही आज सुट्टी असल्यामुळे लेक्चर रूम बंद आहेत। असं काहीसं आज आपण मराठी विभागामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। असेच व्हिडिओ आपण बनवू वेगवेगळ्या विभागांचे। जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला मग घेऊन येऊया नवीन काहीतरी।